वाद देतो का त्यांनी मला ही संधी दिली. आजचा जो विषय आहे तो का सैतान आम्हाविरुद्ध प्लॅनिंग करतो, सैतान आम्हाविरुद्ध योजना आखतो, या विषयावर आजचा संदेश आपण घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपण इफिस 4 अध्याय आणि 27 वचन, इफिस 4 अध्याय आणि 27 वचन, जे लोक लिहून घेतात लिहून घ्या. इफिस 4 अध्याय 27 वचन आपण वचन वाचूया. आणि सैतानाला ठिकाण देऊ नका. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आपण ते वचन पाहत आहोत का सैतानाला ठिकाण देऊ देऊ नका. नका. कोण ठिकाण शोधतोय आम्हामध्ये? सैतान. कोण ठिकाण शोधतोय आम्हामध्ये? सैतान. बायबल सांगतं इफिसच्या पत्रात परमेश्वर आम्हाशी बोलतो का सैतानाला ठिकाण देऊ नका. कारण आम्हात कोण ठिकाण शोधतोय? सैतान. सैतान. आता सैतान ठिकाण शोधतोय तर तो अशाच प्रकारे शिरल का आमच्यामध्ये? नाही. तर तो आम्हा विरुद्ध काय करतो? प्लॅन करतो. काय करतो? प्लॅन करतो. समजतं का? ठिकाणी Yes. बायबल सांगतं का तुम्हामध्ये त्याला ठिकाण देऊ नका. तुम्ही म्हणजे कोण? जे लोक ख्रिस्ती आहेत, जे लोक विश्वासणारे आहेत, जे लोक ख्रिस्ती आहेत, विश्वासणारे आहेत, त्याबरोबर परमेश्वर बोलत आहे का तुम्हामध्ये त्याला जागा देऊ नका. तो शिरण्याचा प्रयत्न करेल, पण तो ज्यावेळेस शिरल अशाच प्रकारे तो शिरणार नाही. तर तो एखादं प्लॅनिंग करतो. काय करतो? प्लॅनिंग करतो. प्लॅनिंग करतो. कोणासाठी? तुमच्यात शिरण्यासाठी, तुम्हाला प्रार्थनेतून कमी करण्यासाठी, तुमचा विश्वास पाडण्यासाठी, तुमची धार्मिकता कमी करण्यासाठी. समजत्या ठिकाणी सैतानाला तुमच्या शिरायचंय. कोणा शिरायचंय? म्हणून तुमच्या विरुद्ध काय करतो? तो प्लॅन करतो, योजना आखतो. काय आखतो? योजना आखतो. त्या योजनेद्वारे त्याला तुमच्यात शिरायचंय, त्याला तुमच्यात शिरायचंय. आणि शिरून काय करायचंय? तुमची प्रार्थना बंद करायची, तुमचा विश्वास तोडायचा आहे, तुमची आत्मिक पातळी जी तुम्ही गाठली ती पातळी त्याला कमी करायची किंवा तुमचं तारण त्याला हिसकून घ्यायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सैतान आम्हा विरुद्ध काही ना काही दुष्ट योजना आखत राहतो. पण या ठिकाणी प्रभूची इच्छा आहे का तो जरी प्लॅनिंग आखत आहे, योजना करत आहे, तुम्हाला आत्म्यात हुशार राहायचंय, जेणेकरून त्याचा प्लॅनिंग आम्हावर हावी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? येस. जर तो प्लॅनिंग करतो तर आपला प्रभू गप्प बसेल का? नाही बसणार. आणि म्हणून परमेश्वर माहिती आहे का आज तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्ही देवाची लेकरं आहात, पण देव म्हणतो की तुला आत्म्यात हुशार राहणं गरजेचं आहे. का? कारण सैतान काही ना काही तुझ्या विरुद्ध प्लॅनिंग करतोय, जेणेकरून तुला प्रार्थनेत कमी करता येईल, तुला वचनात पाडता येईल आणि तुझी धार्मिकता गमावायला. समजतं ठिकाणी? म्हणून कोण प्लॅन करतोय? सैतान. म्हणून तुम्ही जरी प्रभूमध्ये आहात आनंद करा, पण ॲट द सेम टाइम आत्म्यात हुशार पण राहा का कोणीतरी आम्हा विरुद्ध काहीतरी षडयंत्र करत आहे. आणि तो कोण आहे? सैतान. येस, बायबल सांगते की तो प्लॅन करतो. तो काय करतो? प्लॅन करतो. योब माहिती आहे का तुम्हाला? योब माहिती आहे? योब आणि योबाविरुद्ध कुणी प्लॅनिंग केली त्याला पाडण्याची? सैतानाने. त्यांनी काय काय आणलं? त्यांनी आर्थिक संकट आणलं, त्यांनी मानसिक तणाव आणला आणि त्यांनी आजार आणला. 3 प्रकारचे अटॅक होते. कोणकोणते? आर्थिक संकट, त्याची संपत्ती सर्व नाहीशी झाली. सेम टाइम त्याच्या कुटुंबातले पुष्कळ लोक त्याला सोडून गेले किंवा काही लोक मरून गेले. आणि तिसरं, तो स्वतः आजारग्रस्त झाला. म्हणजे ही प्लॅनिंग केली होती. काय केली होती? प्लॅनिंग. योजना आखली होती. कुणी? सैतानाने, त्याला पाडण्यासाठी. याचा अर्थ असा होतो का सैतान नीतिमान लोकांना पाडण्याचा 100% प्रयत्न करतो. मग तुम्ही नीतिमान आहात का? नीतिमान आहात का? तुम्ही कोणाची लेकरं आहात? देवाची. आणि विश्वासाने तुम्ही नीतिमान आहात. मग जसं योबाला पाडण्याचा प्रयत्न केला, अनेक लोकांना त्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्हालाही तो पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण देवाची इच्छा नाही का तुम्ही पाडावं, देवाची इच्छा नाही की तुम्ही पडावं. म्हणून परमेश्वर या वचनाद्वारे तुमच्या आत्म्यात अजून प्रकाश पाडू इच्छितो का आत्म्यात तू हुशार राहा. कारण ही प्लॅनिंग फक्त योबाबद्दल नाही, स्वतः येशू ख्रिस्ताबद्दल पण झाली. येशूला पण पाडण्याचा प्रयत्न केला असं बायबल सांगतं. जर आपण या ठिकाणी मत्तय 26 अध्याय काढू, त्याच्यामध्ये आपल्याला दिसल का येशू विरुद्ध पण प्लॅनिंग केली, येशू विरुद्ध पण योजना आखली त्याला पाडण्यासाठी. मत्तय 26 अध्याय आणि त्याचं 2रं वचन वाचूया. प्रथम 2रं वचन. तुम्हाला ठाऊक आहे की 2 दिवसांनी वालांडण सण येतोय आणि
मनुष्याचा पुत्र वधस्तंभी देण्याकरिता शत्रूंच्या हाती दिला जात आहे. ओके, कोण बोलतोय? येशू ख्रिस्त. कोण बोलतोय? येशू ख्रिस्त येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसंगती डिस्कस करतोय. काय करतोय? बोलतोय त्यांची चर्चा करतोय. काय करतोय? चर्चा करतो. चर्चा का वलांडांचा येणार आहे, मग अशा प्रकारे मला वधस्तंभावर दिले देण्यात जाणार. येणार आहे. येशू या ठिकाणी चर्चा करतोय आणि नंतर अशी एक घटना घडली. पुढचं एक वचन वाचू आपण, 6वं वचन. आणि येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी असता कोणी एक बाई फार मौल्यवान सुगंधी तेलाची अल्ब्रास कृपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो जेवायला बसला असता तिने ते तेल त्याच्या डोक्यावर ओतले. ओके, करतोय का सैतान जो आहे तुम्हा विरुद्ध योजना आखतो आणि त्यांनी येशूला पण सोडलं नाही. नाही. प्रथम वचन आपण वाचलं का येशू शिष्यांबरोबर बोलतोय. कोणाबरोबर बोलतोय? शिष्यांबरोबर. शिष्यांबरोबर. आणि नंतरचं वचन आपण वाचलं का येशू बेथानीमध्ये, कुठे? बेथानी. बेथानीमध्ये. आणि त्या ठिकाणी बायबल सांगतं का त्या उपस्थितीमध्ये एक स्त्री आपल्या पापांची पश्चाताप करते आणि तिचं जीवन बदलत आहे. म्हणजे एक ठिकाणी प्रभूचं चर्चा चालू आहे, एक ठिकाणी परमेश्वर कार्य करतोय. काय करतोय? कार्य करतोय. पण त्याचे मधले वचन वाचूया आपण, 3रं आणि 4थं वचन. आपण 26वा अध्याय काढला, प्रथम 2रं वचन आपण वाचलं, मग 6वं वचन वाचलंय. इथं ख्रिस्त चर्चा करतोय, ख्रिस्त सेवा करतोय, कार्य करतोय. पण 3 आणि 4 वचन काय सांगतात ख्रिस्ताबद्दल आपण वाचूया. तेव्हा मुख्य याजक व लोकांचे वडील हे कैफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात एकत्र जमले आणि त्यांनी मिळून मसलत केली की आपण येशूला कपटाने धरून जीवे मारावे. परंतु ते म्हणाले, सणात नको, नाही तर कदाचित लोकांमध्ये गडबड होईल. ओके, समजतं या ठिकाणी? एक ठिकाणी येशू काय करतोय? चमत्कार करतोय, कार्य करतोय. एक ठिकाणी ख्रिस्ताचं कार्य चालू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय चाललंय? प्लॅनिंग. प्रेज द लॉर्ड. समजतंय का या ठिकाणी? Yes. वचन मी काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय? एक ठिकाणी ख्रिस्त त्याची सेवा करतोय, लोकांना पापातून मोकळं करतोय आणि दुसऱ्या ठिकाणी ऍट द सेम टाइम प्लॅनिंग चालू आहे त्याला पाडण्याची. म्हणजे जरी तुम्ही म्हणता मग हे लोक सैतान आहेत का? ते लोक सैतान नाही आहेत, पण त्यांच्यावर वर्चस्व सैतान गाजत होता. समजतंय का? हे जे याजक, सदुकी, परुषी हे जे लोक होते, हे प्रभूला ओळखू शकत नव्हते. का ओळखू शकत नव्हते? त्याचं वचन पण आहे. जर आपण करंथीकराचं 2रं पुस्तक काढलं, रेफरन्ससाठी आपण लिहून घेऊ. करंथीकराचं 2रं पुस्तक 4था अध्याय 4थं वचन. कराचं 2रं पुस्तक 4था अध्याय 4थं वचन वाचूया आपण. त्यांच्यामध्ये या जगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांच्या मने आंधळी केली आहेत, हा. यासाठी की कुणी? देवाने त्यांची मनं कशी केलीत? आंधळी. मग हे लोक ईश्वर विश्वास ठेवणारे होते का? नाही. जे लोक षडयंत्र रचत होते, योजना आखत होते, हे लोक ईश्वर विश्वास ठेवत होते का? नाही. नव्हते. कारण याचे डोळे काय केले होते? आंधळे केले. कुणी केले होते? सैतानाने. कुणी केले होते? सैतानाने. म्हणजे हे जरी मिळून प्लॅनिंग करतायत, मुळात तो प्लॅन त्यांचा नव्हता. तो प्लॅन कोणाचा होता? सैतानाचा. सैतानाचा. आणि सैतान व्यक्तीद्वारे आपली योजना आखत आहे ख्रिस्ताला पाडण्यासाठी. समजतंय का माझा पॉइंट काय आहे या ठिकाणी? का सैतान तुम्हा विरुद्ध षडयंत्र रचत आहे. जसं तुम्ही प्रभूमध्ये वाढताय, प्रार्थनेमध्ये वाढताय, वचनात वाढताय, देवाच्या सानिध्यात येताय, तुम्ही नेहमी देवाबद्दल विचार करताय, ॲट द सेम टाइम सैतान पण एक ठिकाणी तुम्हाबद्दल विचार करत आहे. कशा प्रकारे मला याला प्रार्थनेतून, विश्वासातून, वचनातून, सहभागितेपासून दूर करता येईल. समजतं ठिकाणी? प्लॅनिंग केली कोणाविरुद्ध? येशू विरुद्ध. योजना आखली, कपटी योजना कोणाविरुद्ध? येशू विरुद्ध. येशू विरुद्ध. कारण सैतान गप बसणार नाही, कारण तुम्ही त्याच्या राज्यासाठी फायदा नाही पण धोका आहात. समजतंय का? आपण जे प्रभूची लेकरं आहोत, आपण जे ख्रिस्ती आहोत, विश्वासणारे आहोत, आपल्याद्वारे सैतानाचं राज्य वाढणार का कमी होणार? समजतंय का? आपल्याद्वारे सैतानाचं राज्य वाढणार का कमी? हा, कोणते ख्रिस्ती, कोणते विश्वासणारे? नामधारी नाही, काम करणारे. कोणते? काम करणारे. काम करणारे, नामधारी नाही. कोणते? काम करणारे. काम करणारे ख्रिस्ती किंवा विश्वासणारे जे ऍक्टिव्ह आहे आत्म्यामध्ये, आशांद्वारे त्याचं कार्य वाढणार कमी होईल? कमी होईल. आणि मग जर कमी होईल तर तो गप बसेल का? नाही. तो 100% प्लॅनिंग करतो. हे सगळं सेटअप आहे. देवाचा एक सेवक आहे साऊथ आफ्रिकेमधला, त्याने त्याच्याविषयी लिहिलं होतं का तो सेवेमध्ये येण्या अगोदर एक तांत्रिक होता. सेवेमध्ये येण्या अगोदर एक तांत्रिक होता आणि तो आपल्या जीवनात खूप समस्यातून गेला, त्रासातून गेला आणि त्यावेळेस त्याची ओळख अशा लोकांची झाली जे सैतानाची आराधना करायचे. आणि मग ओळख झाली,
रिलेशन वाढत गेलं आणि तो पण त्यांच्याकडून त्या गोष्टी शिकत गेल्या. पण तो एवढा पारंगत झाला का त्याच्यामुळे तो खूप वाढत गेला. दिवसेंदिवस त्यांनी त्या चुकीच्या तंत्रमंत्रामध्ये एवढी प्रगती केली का त्याद्वारे तो अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त करायचा. आणि त्यांनी आपल्या त्या पुस्तकामध्ये किंवा त्या साक्षातमध्ये असं लिहिलेलं आहे का एक दिवस त्याला अशी संधी भेटली का तो व्यक्तिगतरित्या लुसिफरला पण भेटला. येस, त्यांनी असं सांगितलं का एक टाइम मला अशी संधी भेटली त्याची प्रगती पाहून, त्याची प्रगती पाहून. कोणती प्रगती? लोकांचं जीवन नाश करण्याची. का तो दिवसेंदिवस पारंगत करत होता, त्याच्यामध्ये वाढत चालला होता, नवीन नवीन डिग्री घेत होता. कशामध्ये? सैतानी कार्यामध्ये. आणि त्याची पारंगत किंवा त्याची उन्नती एवढी झाली की त्याला एक दिवस लुसिफरला भेटण्याची पण संधी मिळाली. आणि तो सांगत होता की ज्यावेळेस त्याला त्या लोकांची भेट झाली त्या गोष्टीमध्ये तो वाढत गेला. मग त्यांनी खूप मोठं असं त्यांचं एक प्रकारचं कॉलेज किंवा अशा प्रकारचं एक मोठं कार्यालय आहे का त्या ठिकाणी त्याला येण्याची परवानगी मिळाली. आणि मग त्यांनी दाखवलं का कशा प्रकारे सैतानी लोकांचं काम ऑपरेट होतं. मग त्या ठिकाणी वेगवेगळे रूम्स होते, वेगवेगळे कार्य त्या ठिकाणी सैतान लोक करत होते. तो म्हणला त्याच रूममध्ये एक असं रूम होतं का ज्या ठिकाणी सगळे टीव्ही लागलेले आहेत, सगळे टीव्ही लागलेले आहेत. आणि त्या टीव्हीद्वारे असे व्यक्ती आहेत जे प्रार्थना करणारे आहेत, जे विश्वास ठेवणारे आहेत, जे प्रभूचं कार्य करणारे आहेत, जे कुटुंबाचं तारण शोधणारे आहेत. अशा लोकांवर स्पेशल कॅमेरा त्यांचा लागलेला आहे. आणि 24 आवर्स ते लोक त्या ठिकाणी काय करतात? रिपोर्टिंग करतात. याचं काय चाललंय, हा कुठं काय काय प्रार्थना करतो, हा काय विश्वास ठेवतोय, हा कशी प्रगती करत चाललाय, सगळं रिपोर्टिंग चालू आहे. कोणाचं? सैतानी लोकांचं. कोणाचं? सैतानी लोकांचं. त्यांचं असं इन्स्टिट्यूट, असं टाईपचं एक ऑफिस आहे का ज्या ठिकाणी स्पेशल कॅमेरा प्रत्येकांवर लागलेला आहे. त्याची प्रत्येक रिपोर्टिंग त्या ठिकाणी होत आहे. हा प्रार्थनेत किती प्रगती करतो, हा वाटण्यात किती प्रगती करतोय, हा आत्म्यात किती वाढत चाललाय. आणि जेणेकरून आमचे जे लोक वर्चस्व त्या ठिकाणी आहे याच्या त्या सहभागितेद्वारे आमचं कार्य लवकर संपणार आहे. आणि मग त्या ठिकाणी सेटअप लागलाय, सगळे लोक रिपोर्टिंग करतात, ती फाईल पुढे जाती, ती फाईल पुढे जाती का हा जो व्यक्ती आहे आपल्या राज्यासाठी खूप मोठा धोका आहे. मग ती फाईल जसं पुढच्या काउंटरवर जाती त्या ठिकाणी डिस्कशन चालू असतं, सैतान लोकांचं डिस्कशन. जसं इथं प्रार्थना सभा चालू आहे, इथं प्रार्थना सभा चालू आहे, ते ती फाईल उघडतात, सेवकाचं वर्णन करतात, त्या व्यक्तीचं, त्या कुटुंबातल्या व्यक्तीचं वर्णन करतात. हा प्रार्थना करणार आहे, हा असं करतो, हा असं करतो, याच्याद्वारे आपल्याला इतका मोठा धोका आहे, एवढे याच्या कुटुंबातील लोक वाचतील, यांचा सुटका होईल. मग ते त्याच्या विरुद्ध प्लॅनिंग रचतात. काय रचतात? प्लॅनिंग रचतात का हा जो प्रार्थनेत आहे याला पाडायचंय, याला पाडायचंय. समजतं इथपर्यंत का अवघड चाललंय? समजते. त्यांनी असं सांगितलं का त्याची फाईल ओपन करण्यात येते, सगळ्यांना सांगण्यात येतं, मग ती केस एखाद्या पर्टिक्युलर त्या व्यक्तीच्या हातात ती दिली जाते का तुला जाऊन याची सेवा कशी ना कशी पाडायची आहे. त्या सैतानी लोकांना ऑर्डर करण्यात येते का तुला याची सेवा पाडायची, तुला याची सेवा पाडायची. आता तुम्ही म्हणताल सैतान माणसाचं स्वरूप कसं? जसं मी या ठिकाणी सांगितलं का सैतान काय करतो, मनुष्यावर वर्चस्व करून त्याच्यातून आपलं काम करून घेतो. समजतंय का? नेहमी अशी अदृश्य शक्ती तुम्हाला त्रास नाही देणार. कधी कधी अशी शक्ती येईल का ज्याला माणसाचं स्वरूप आहे पण कार्य सगळं सैतानाचं आहे. अवघड चालला का पॉइंट? सैतानाला शरीर आहे का? नाही. पण कधी कधी तो माणसाचं द्वारे आपल्यावर कार्य करतो. समजतंय का? याही प्रकारे कार्य होतं. म्हणून कन्फ्युज ना म्हणून मी क्लिअर केलं. नाही तुम्ही म्हणताल का तुम्ही एकदा सांगितलं की सैतानाला शरीर नाहीये, मग तुम्ही कसं काय म्हणताय की त्याच्या हातात फाईल दिली? या स्वरूपात म्हणतो का माणसाला त्यांनी हायर केलंय. काय केलंय? हायर म्हणजे घेतलंय भाड्याने का माझं कार्य तुला करायचं आहे. आणि त्यांनी सांगितलं का ती फाईल त्यांच्याकडे यायची आणि मग ते लोक स्टडी करायचे का ह्या व्यक्तीला प्रार्थनेमधून, विश्वासामधून, वचनामधून, सहभागितेमधून कसं पाडायचं याची प्लॅनिंग आम्ही करतो. आणि मग ती प्लॅनिंग घेऊन आम्ही त्याच्या विरुद्ध जातो जेणेकरून त्याची सेवा, त्याची प्रार्थना, त्याचा व्यक्तिगत विश्वास आम्हाला तोडता येईल आणि त्याची धार्मिकता नष्ट करून आमचं साम्राज्य त्याच्यात स्थापित करता येईल. समजतं या ठिकाणी? येस, ते एक सेवक आहे, आफ्रिकन तो सेवक आहे, त्याच्याबद्दलची साक्ष आहे का त्याला पण अशी प्लॅनिंग मिळाली. त्यांनी पण प्लॅनिंग केला का एक चर्च त्याला पाडायचं होतं, एक चर्च त्याला पाडायचं होतं. चर्च पाडायचं म्हणजे त्या सेवकाला पाडायचं होतं का हा खूप प्रार्थनेत वाढतोय, तर चर्च खूप डायनेमिक आहे. त्यांनी पहिले पण काही चर्च उद्ध्वस्त केले होते जाऊन. ह्या जो सैतान ज्याच्याबद्दल मी बोलतोय, ज्या व्यक्तीबद्दल, का त्याला पहिले पण अशी कामगिरी भेटली की त्यांनी जाऊन काही चर्च उद्ध्वस्त केले आणि त्याला वाटलं का काय नाही, मी तर प्लॅनिंगने जाईल आणि याची पण सेवा मी ठप्प करल. पण ज्यावेळेस तो मनुष्य त्या चर्चमध्ये गेला, थांबला, तिथं आराधना चालू होती, तोही त्याच्या डोळे वगैरे बंद करू लागला.
पण त्या ठिकाणी जेव्हा तो त्याचं कार्य सुरू करू लागला, तो म्हणला का अशी काही शक्ती आली माझ्यावर का मला असं जाणू लागलं का मी बांधलेलो आहे आणि माझ्याकडून माझा पॉवर काही ऑपरेट होत नाही. नव्हता. थोड्या वेळी पाहिलं की मी बेशुद्ध पडलोय, मी आत्म्यात माझ्या लोकांना कॉल करतोय का मला सपोर्ट करा, पण कुणी माझ्या बचावाला येत नाही. नव्हतं. कारण ते चर्च एवढं प्रार्थनेमध्ये एवढं वाचनामध्ये ऍक्टिव्हेट होतं का त्या ठिकाणी माझं कार्य चाललं नाही, तर मी स्वतः बांधलेलं सापडलो आणि त्या दिवसानंतर माझं जीवन बदललं. स्वतः प्रभूने मला दर्शन दिलं आणि त्या दिवसानंतर पासून मी प्रभूची सेवा करू लागलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, मी ते पुस्तक दिल वाटलं तुम्हाला, पण सांगायचं तात्पर्य काय का सैतान प्लॅनिंग करतो. टाकतो. जर तुम्ही प्रार्थनेत तत्पर नाहीये, वाचनात तत्पर नाहीये, सहभागितामध्ये पंचुअल नाहीये, तर प्लॅनिंग हावी होणार. समजतंय का? जर तुम्ही प्रार्थनेत वचनात तत्पर नाही नाहीये तर सैतानचा प्लॅन तुम्हावर हावी हावी होणार. होईल. म्हणून या ठिकाणी आत्म्यात हुशार राहा का त्याची नकारात्मक प्लॅनिंग तुम्हावर हावी होऊ होऊ नये. नये. Praise the Lord. हालेलुया. समजतंय का? Yes. कारण तो टपून बसलाय का तुमच्यावर तो हल्ला करेल. कारण असं लिहिलंय, तुमचा शत्रू सैतान कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरत आहे. मग तो असं सहज फिरत नाही गल्लबोळी, तर तो प्लॅन करतो कशा प्रकारे मला याला पाडता येईल. समजतं इथपर्यंत? Yes. अजून एक वचन घेऊ आपण या ठिकाणी. मत्तय 10वा अध्याय 24 आणि 25 वचन. मत्तय 10वा अध्याय 24 आणि 25 वचन. शिष्य आपल्या गुरुपेक्षा थोर नाही व दास आपल्या धनापेक्षा थोर नाही. शिष्य आपल्या गुरुसारखा व दास आपल्या धनासारखा व्हावा हे त्याला पुरे. घरधण्याला जर त्यांनी बालजबूल म्हटले आहे तर घराच्या माणसास किती विशेष करून ते तसे म्हणतील. ओके, कळलं? नाही कळलं? ओके, पुन्हा वाच. शिष्य आपल्या गुरुपेक्षा थोर नाही. हा, येशू काय म्हणतो? शिष्य आपल्या गुरुपेक्षा थोर नाही. म्हणजे तो म्हणतो का मी गुरु आहे. कोण? येशू. येशू आणि तुम्ही माझे कोण आहात? शिष्य माझ्यापेक्षा तुम्ही थोर नाही. कशात नाहीये? पुढे एक्सप्लेन करतो तो. व दास आपल्या धनापेक्षा थोर नाही. पुढं शिष्य आपल्या गुरुसारखा व दास आपल्या धन्यासारखा व्हावा हे त्याला पुरे. कारण धन्याला जर त्यांनी बालजबूल म्हटले आहे तर घरच्या माणसास किती विशेष करून ते असे म्हणतील. त्याला असं म्हणायचंय, मी धनी. मी कोण आहे? धनी. मी धनी आहे किंवा मी गुरु आहे. तुम्ही शिष्य किंवा चाकर आहात. जर मला नावं ठेवतात, माझी निंदा करतात, मला बालजुबेल मानतात, तर तुम्हाला सोडणार का ते लोक? नाही. समजतंय का? Yes. सैतान जर प्रभूवर हात टाकायचा बघतो, त्याला पाडण्याचा प्रयत्न करतो, तर तुम्ही देवापेक्षा मोठे आहात का? तुम्हालाही पाडण्याचा प्रयत्न करणार की नाही करणार? Yes, करणार. तुम्हाविरुद्ध योजना आखणार की नाही आखणार? आखणार. Praise the Lord. हालेलुया. समजतंय का? Yes. परमेश्वर आम्हाला आत्म्यात हुशार करतोय. कारण जर माझ्या विरुद्ध योजना आखली तर मग तुझ्या विरुद्ध योजना नाही ऐकणार का? म्हणून बायबलचं वचन सांगतं का ज्ञानाच्या कमतरतेमुळं माझ्या लोकांचा नाश होतो. का? कारण आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो. आत्म्यात आपण वचन चांगल्या प्रकारे समजून घेत नाही. यस, भ्यायचं नाही, पण आत्म्यात हुशार राहणं गरजेचं आहे. का कधी तो कोणत्या स्वरूपात प्लॅनिंग करेल, म्हणून आत्म्यात मला हुशार राहणं गरजेचं आहे. कारण तो प्लॅनिंग आखतो आम्हाला पाडण्यासाठी. कारण त्याचं शत्रुत्व जगाच्या लोकांसंगती राहिलेलं नाही, कारण ते ऑलरेडी त्याचे आहेत. पण तुम्ही जे प्रार्थना करणारे, वचन वाचणारे, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणारे आहेत, तुम्हीच ते एक मात्र लोक आहात का ज्यांच्यावर हल्ले करायचंय आणि ज्यांची प्रार्थना, वचन आणि सहभागिता त्यांना तोडायची आणि तुम्हाला त्याच्या राज्यात त्याला सामील करायचंय. आणि म्हणून तो पूर्ण शक्ती लावून तुम्हा विरुद्ध प्लॅनिंग तो करत राहत. समजतंय? म्हणून तुम्हाला आत्म्यात हुशार राहणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट पॉइंट मी या ठिकाणी घेतो का सैतानावर हल्ले करतो. काय करतो? हल्ले करतो. पण हल्ल्यामध्ये दोन प्रकार आहेत. हल्ल्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे जनरल अटॅक. कोणता? जनरल अटॅक. जनरल अटॅक म्हणजे आता साध्या भाषेत काय सांगू, नॉर्मल आक्रमण करणं. कसं? नॉर्मल आक्रमण. आणि दुसरं प्लॅनिंग संगती. दोन प्रकारचे हल्ले करतो सैतान. कोणकोणते? एक नॉर्मल, जायचं, खडा मारून पाहायचा, लागला तर लागला, नाही लागला, आणि नाही लागला तर मग फुल प्रूफ प्लॅनिंगने जायचं आणि त्याला पाडण्याचा प्रयत्न करायचा. जास्त तो बघतो का हा व्यक्ती प्रार्थनेत वाढलाय, हा कुटुंबाच्या व्यक्तींसाठी प्रार्थना करतो, याच्या लोकात, याच्या कुटुंबात माझं साम्राज्य राहणार नाही, मग याला पाडणं गरजेचं आहे. मग सैतान वेगवेगळे माध्यम घेऊन जातो आणि त्याला प्रार्थनेतून, आराधनेतून आणि धार्मिकतून पाडण्याचा प्रयत्न करतो. तो काय काय आणतो? त्याचे कॉमन शस्त्र आहेत. तुमच्यात गर्व आणल. गर्व जरी तुमच्या शिरला तर तुम्ही देवाच्या अनुग्रहापासून पडले जाणार.
तुमच्यात मीपणा आला तुम्ही पडले जाणार, तुमच्यात हेवा आला तुम्ही पडले जाणार. का? कारण अनेक लोक हेच तर करतात. आपण काय म्हणतो का आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत, पण आम्ही जिवंत आहोत, आम्ही जिवंत आहोत, आणि आपण म्हणतो दुसरे कसे आहेत, मेलेले, कसे काय शब्द वापरतो, मेलेले. मेलेले. का मेलेले शब्द वापरतो? का? कारण त्यांच्यात अशा पुष्कळशा गोष्टी आहेत का ज्या त्यांच्यात नकोय, आणि म्हणून हा मेलेला पण त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये आलेला आहे. आणि मग जर हेच हेवा तुमच्यामध्ये शिरल, हेच निंदा तुमच्यामध्ये शिरल, हाच व्यभिचार तुमच्यामध्ये शिरल, हाच भांडणाचा वृत्ती तुमच्या शिरल, हे शिवेदेणं तुमच्या शिरल, तर तुम्ही कोणते धार्मिक राहणार? तुम्ही पण नामधारी राहणार, पण तुमची आत्मिक कृत्य मिली राहतील, आणि इनडायरेक्टली तुम्ही पण सैतानच्या प्लॅनिंगमध्ये अडकले जाल, आणि तुमची धार्मिकतेतून तुम्ही पडले जा. समजतंय का? बघा, ज्यांना आज आपण काय म्हणतोय, हे आत्म्यात मेलेले आहेत. कशात? आत्म्यात. पण त्यांना कुठं कळतंय? कळतंय का त्यांना? नाही. ज्यांना आपण म्हणतो का ते आत्म्यात मेलेले आहेत, ते आत्म्यामध्ये जीवन नाही, वाटणं जीवन, पण त्यांच्या जीवन ते जिवंत आहेत. मग सैतानाने त्यांच्यावर अटॅक केलाय का नाही केलाय? केलंय. त्याच्या प्लॅनिंग मध्ये अडकले का नाही अडकले? अडकले. अडकलेत. कारण त्यांना कळलंच नाही कधी तो आमच्यात हवी शिरला. समजतं का आपण अवघड चाललंय तुम्हाला? प्लीज रिस्पॉन्स द्या, म्हणजे मला कळत. समजतं सर्वांना का प्लॅनिंग त्याची आखतोय, तुमच्या शिरतोय, पण तुम्हाला कळत पण नाहीये. म्हणून गर्व येणं, निंदा करणं, नावं ठेवणं, व्यभिचाराचा आत्मा, भांडकुदळपणा, नकारात्मक बोलणं, किंवा अजून काय म्हणता येईल आपल्याला, हेव्याचा स्पिरिट, हे सर्व सैतानाचे शस्त्र आहेत का ज्याच्याद्वारे तुमच्या तो शिरण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तुम्ही त्याला वाव देताय तर तुम्ही ऑटोमॅटिकली स्वतः धार्मिकतेपासून दूर जात आहात, आणि तुम्हाला कळत पण नाही का कधी मी देवापासून दूर गेलोय. आणि जर तुमच्यात पण तेच गुण आहे तर कशी देव तुमची प्रार्थना ऐकल, आणि कसं परमेश्वराचं कार्य तुमच्यामध्ये घडलं जाईल? समजतंय का? एक ठिकाणी मी प्रार्थनेला गेलो, ती म्हणली की माझ्या पतींसाठी प्रार्थना करा कारण ते दारू पितात. मी म्हणलो ठीक आहे, आणि जशी उभं राहिली तिच्या तोंडातून मला वास आला. ती म्हणली काय नाही, मी फक्त गोवा खाते. मग म्हटलं दारू पिलेलं काय वाईट आहे? मग हे व्यसन आहे आणि तेही व्यसन आहे. कसं तुझ्या प्रार्थनेला यश येईल, आणि कशी तुझी प्रार्थना सामर्थ्याने प्रभूकडे जाईल? समजतंय का? फरक एवढा आहे का दारूमुळे त्याला त्रास होतो म्हणून दारू सोड, पण तुझ्या या घुटक्यामुळे तुझा हृदयाला हे पाडतात, होल पाडतात, किंवा कॅन्सर होईल, याचं तुला घेणं देणं नाही का? त्यांनी व्यसन केलं, तुला वाईट वाटतंय, तू जे करते ते कोणतं योग्य आहे? सांगा तात्पर्य कळतंय का माझं? का सैतान तुमच्या शिरू देऊ नका, तो काही ना काही प्लॅनिंग आखून तुमच्या शिरण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुमच्यात जर तो राग आणल, आणि तो राग जर क्रोधाच्या भावनेत येईल, तर प्लीज तो तुम्हापासून दूर करा. तुमच्यात जर हेव्याचा आत्मा येईल तर प्लीज तुम्हापासून तो दूर करा. तुमच्यात जर व्यभिचाराचा आत्मा येईल तर तुम्हापासून तो दूर करा. कारण हे सर्व सैतानाचे शस्त्र आहेत तुम्हाला पाडण्यासाठी. तुम्ही म्हणता बरोबर जनरल पॉईंट घेतले का? कारण तुम्ही बाकीच्या गोष्टी सोडल्यात म्हणून जनरल पॉईंट सांगतोय मी. समजतंय का? दुसरे पॉईंट नाही सांगितले मी, तुम्ही हे इकडे जाऊ नका तिकडे, कारण ऑलरेडी तुम्ही ते बंद केलंय. मी ते नाही सांगितलं इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका, का? कारण तुम्ही ऑलरेडी ते बंद केलंय. मग तुम्ही विरुद्ध ते प्लॅनिंग चालतील का? चला पिक्चरचे 2 तिकीट आणले, चल पिक्चरला जाशील का? नाही जाणार. चल तिकडे फिरायला जायचं, अशाचे कार्यक्रम आहेत, जातील का? नाही जाणार. का? कारण तुम्ही विरुद्ध ते शस्त्र चालणार नाही. हे शस्त्र छोटेसे आहेत, पण याद्वारे सैतान शिरतो आणि तुम्हाला तो पाडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यात तो क्रोध आणल, बघल यशस्वी होतो का? क्रोध आल्यानंतर काही पण आपल्या हातात घडू शकतं, आणि सैतानाचा वाव भेटू शकते. बायबल सांगतं की दाविदामध्ये पण असा क्रोध त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याला त्यांनी वाव दिली नाही. म्हणजे प्लॅनिंग असती पाडण्याची, पण जर तुम्ही आत्म्यात हुशार आहात तर तुम्ही या प्लॅन मध्ये पडणार नाही. म्हणून आत्म्यात हुशार राहा, का तो काही ना काही आणल तुम्हाला पाडण्यासाठी, तुम्हाला ते यशस्वी होऊ द्यायचं नाही. इथपर्यंत कळलं का? हा कोणता अटॅक होता? नॉर्मल अटॅक. जेवढे शस्त्र आहेत ट्राय करून पाहायचे. गर्व टाकायचा आला का? नाही आला. मी पण टाकायचा आला का? नाही आला. व्यभिचार टाकायचा नाही आला. मग पुन्हा तो प्लॅनिंग करतो. काय करतो? प्लॅनिंग करतो त्याला पाडण्याचं. त्याला पहिला अटॅक करतो, तो सक्सेस नाही होत, मग फुल प्रूफ प्लॅनिंग येतो. मी बायबलच्या रेफरन्सद्वारे तुम्हाला दाखवेल का सैतान प्लॅनिंग करतो. सैतान योजना प्लॅनिंग करतो. आता शमशोन किती लोकांना माहिती आहे? शमशोन माहिती आहे? शमशोन पडला की नाही त्याच्या सेवेमधून? पडला. त्याला कोणी निवडलं होतं? देवाने. कशासाठी? त्याच्या कार्यासाठी, त्याच्या शक्तीद्वारे दिसावं की यांचा परमेश्वर जिवंत देव आहे. पलिष्ठी लोकांनी पूर्ण प्रयत्न केला त्याला हरवण्याचा, त्याला पाडण्याचा, पण तो पडला का?
नाही. तो हरला का? नाही. का? कारण इथं ताकदची गोष्ट होती. कोणती? कारण या ठिकाणी तो वाचनाची सेवा नव्हता करत. त्याची सेवा वाचनाची नव्हती. त्याची सेवा कशी होती? ताकदीची. ताकदीची सेवा होती. आणि म्हणून त्याला ताकदीत त्यांनी हरवण्याचा प्रयत्न केला, पण तो हरला गेला का? नाही. हा लढायचं त्यांनी 1000 सैनिक पाठवले, पण ते जिंकले का? नाही. त्यांनी ताकदीला ताकद लावून पाहिली, पण तो काही हरला नाही. नाही. ते म्हणले का याच्याबरोबर भरपूर आम्ही ट्राय करतो, याला बंदिवान करून आणतो, पण हा सगळं तोडतो आणि पुन्हा पळून जातो. हा काही आमच्या आटोक्यात येत नाही. नाही. मग त्यांनी प्लॅनिंग केली. काय केली? प्लॅनिंग केली. प्लॅनिंग करतात म्हणजे काय करतात? तुमचं जीवन चेक करतात का तुमच्यात असा काय कमकुवतपणा आहे का ज्याच्याद्वारे तुमच्या शिरता येईल. समजतंय का? Yes. शमशोनला भरपूर वेळेस ताकदीमध्ये हरवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही सक्सेस झाले नाही. नाही. ते म्हणलेला किती लोक पाठव मारायला, हा काही हरत नाही. नाही. याच्या विरुद्ध आता असंच जाणं ठीक नाही. प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि त्यांनी प्लॅनिंग केली आणि कोणाला पाठवलं? कोणाला पाठवलं? दलीलाला. कोणाला? दलीलाला. ही प्लॅनिंग होती. ही प्लॅनिंग होती. जर तुम्ही बायबल रीड केलं तर मी तुम्हाला डायरेक्ट एक्सप्लेन करतो का तिने गेली आणि त्याला काय केलं? इमोशनल केलं. काय केलं? पण प्रश्न असा येतो का त्यांच्या डोक्यात असं का आलं का दलीलाला पाठवायचं? तो तर ताकदवर व्यक्ती होता. ही दलाला ते का झापटीत त्यांनी बसवून टाकलं असतं. समजते का ठिकाणी? इतके लोक बलिष्ठ ताकदवर त्याला मारायला पाठवले, यशस्वी झाले का हे लोक? नाही झाले. त्याच्यात काय? त्याच्यात ताकद होती. काय होती? ताकद. त्याला हरवायचं होतं, त्याला संपवायचं होतं. त्याला संपवण्यासाठी त्याच्यापेक्षा बलिष्ठ व्यक्ती पाहिजे होता. पण कोण पाठवलंय? अशक्त बाई. कशी? अशक्त. शारीरिकरित्या कशी? अशक्त. कारण माणूस पण नाही पाठवला. कोण पाठवलंय? बाईला. का बाई पाठवली? कारण त्याच्या मागं प्लॅनिंग होती. काय होती? प्लॅनिंग. त्यांनी स्टडी केला. कोणाबद्दल? शमशोनाबद्दल. आणि त्यांना एक विकनेस शमशोनमध्ये सापडला. तो विकनेस काय होता? आपण वाचूया. आपण या ठिकाणी न्यायाधीश किंवा शास्ते 14वा अध्याय आणि 12 वचन. न्यायाधीश जे लोक लिहून घेतात किंवा शास्ते त्याचा 14वा अध्याय आणि 12 वचन. मग शमशोन म्हणाला, मी तुम्हाला कोळे घालतो. जेवणाच्या वेळी 7 दिवसात जरी तुम्ही त्याला त्याचा अर्थ सांगाल आणि ते ओळखाल तर तुम्हास 30 पासोड्या व वस्त्राचे 30 जोड देईन. ओके. आता ही घटना मी तुम्ही लिहून घ्या स्टडीसाठी. 14वा अध्याय. कितवा? 14वा अध्याय. शमशोनचं लग्न होणार होतं आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी असं एक काहीतरी त्यांचा एक कल्चर असेल तो त्या ठिकाणी का एकमेकांना म्हणी विचारायचा किंवा कोड टाकायचे आणि त्याचा उलगडा त्यांना सांगायचा. शमशोननी पण एक कोड त्यांना टाकलं आणि सांगितलं का याचा उलगडा तुम्हाला सांगायचं आहे. पण या ठिकाणी त्यांना शमशोननी सांगितलेलं, या ठिकाणी पुढे एक्सप्लेन करतो का त्यांनी कोड टाकलं. कोणी कोड टाकलं? शमशोनी. कोणाकडे? मुलींच्या लोकांकडे. कोणाकडे? मुलींच्या लोकांकडे. घटना अशी आहे का त्याचं लग्न होणार होतं. मुलीकडची पार्टी आणि मुलाकडची पार्टी. मुलांच्या लोकांनी मुलीकडच्या लोकांना कोड टाकलं. ते कोणी टाकलं? शमशोननी. आणि असं होतं का 3 किंवा 4 दिवसात त्याचं ते आन्सर त्यांना द्यायचं होतं. पण बायबल सांगतं का त्यांना त्याचा उलगडा सांगता येत नव्हता. मग त्याची जी होणारी पत्नी आहे तिने या ठिकाणी एक प्रयत्न केला की त्याला इमोशनली होऊन विचारण्याचा प्रयत्न केला का जर तू माझ्यावर प्रीती करतो तर प्लीज जे कोड तुम्हाला टाक त्याचा उलगडा तुम्हाला सांग. काय लिहिलं आपण वाचूया. 16 आणि 17 वचन. 14वा अध्याय. मग शमशोनाची बायको त्याच्या पुढे रडत म्हणाली, तू केवळ माझा दोष करतोस, माझ्यावर प्रीती करीत नाही. तू माझ्या लोकांच्या संतानास कोडे घातले आहे आणि ते मला सांगितले नाही. तो तिला म्हणाला, पहा, मी आपल्या बापाला किंवा आईलाही ते सांगितले नाही, तर मी तुला सांगेन काय? ओके. ऐकलं का इथं? कसं विचारलं? रडत. कसं? रडत. प्लीज केअरफुली ऐका, खूप महत्वाचं आहे. कसं विचारलं? रडत. तो म्हणला का मी माझ्या आईबापांना नाही सांगितलं, तुला कुठून सांगेन. काय म्हणला तो? मी माझ्या आईबापांना सांगितलं नाही, तुला कुठून सांगणार. आता मी सगळे वचन घेत नाही, पण तिने पुन्हा रडून त्याला इमोशनल केलं आणि शेवटी तो इमोशनल होऊन त्यांनी त्या कोडाचा अर्थ सांगितला. आणि मग मुलीकडच्या लोकांनी त्याचा उलगडा त्यांना पुन्हा येऊन प्रगट केला का आम्हाला तुम्ही घातलेला कोडचं उत्तर मिळालं. समजतं ही घटना? आता मी सांगितलं का प्लॅनिंग करतोय. कोण प्लॅनिंग करतोय? सैतान इथं प्लॅनिंगने आला दलीलाच्या स्वरूपात. हा व्यक्ती आहे ना इमोशनल आहे, याला ताकदीने हरू शकत नाही. याला इमोशनल करून आपण
हरू शकतो. आणि हा इमोशनल कुणाद्वारे होतो? स्त्रीद्वारे. कुणाद्वारे? स्त्रीद्वारे. म्हणून कोणी ताकदवर व्यक्तीने पाठवला. कोण पाठवलं? स्त्री. दलीला. का मागच्या वेळेस तर त्यांनी पाहिलं, अरे एक स्त्री होती, रडली, हा लगेच वीक झाला. पहिलं की नाही मांडला, पुन्हा रडली, लगेच तयार झाला आणि उलघडा यांनी प्रगट केला. बलिष्ठ लोकांना माहिती करायचं होतं का शमशोनमध्ये त्याची ताकद कुठं लपलेली आहे. कारण ताकद त्याचं खूप मोठं शस्त्र होतं आणि ती ताकद त्यांच्यापासून त्यांना काढून घ्यायची होती. पण त्यांना माहीत होतं का शमशोनमध्ये कुठंतरी ती ताकद आहे का, ज्याचं रहस्य तो आम्हापासून लपवू नये. का मी हे शब्द सांगतोय तुम्हाला? कारण शमशोन म्हणलं आम्हाला वाटतं ताकदवर व्यक्ती, पण तो मुळात त्याची बॉडी अशी बॉडी बिल्डअप नव्हती. जर तसं असतं त्याच्या ताकदचं रहस्य काही शोधलंच नसतं. समजतंय का? शमशोन कसा होता? कोणी सांगितलं का? कारण आपण रीड करतो, त्यांनी दारं उचलली, त्यांनी हे तोडलं, त्यांनी ते तोडलं, आणि म्हणून आपल्या डोक्यात येतं का तो खूप बिल्डर असेल. पण बिल्डर असतात तर त्यांना शोधायची गरजच पडली नसते का ताकद कुठे. बॉडी म्हणून ताकद आहे, पण बॉडीच नाहीये, एवढी ताकद येते कुठून? म्हणून प्रश्न उत्पन्न झाला. समजतं का? अवघड चाललंय. आता माझा आवाज असा आहे आणि जर मी एकदम स्वीट गायला लागलो, कन्फ्युज होणार नाही का तुम्हाला? समजतंय का? कोणतरी बोलताना असं बोलतो, गाताना एकदम इतका जबरदस्त आवाज मॅच नाही होत राव. प्रश्न येणार का नाही? हाच प्रश्न त्यांच्या समोर होता. बॉडी तर मॅच होत नाही, पण एवढी ताकद कुठून? म्हणून तर ते शोध होते का ताकद आहे कशात, हे नक्की रहस्य आहे. समजतंय का? अवघड चालला पॉईंट. समजतंय. रीड करा. बॉडीचं वर्णन नाही त्याच्या, का दिवसाला किती जोर बैठक मारायचा, किती अंडे खायचा, याचं वर्णन कुठंच नाही. कारण तो बिल्डर असताना तर शोधलं कशाला असतं ताकद कुठे? ते म्हणलं एका त्याच्या हातात ताकद आहे, एका त्याची चेस्ट बाहेर आहे. पण तसं काही नव्हतं. म्हणून कळत नव्हतं का रे दिसायला साधा आहे, पण एवढी ताकद येते कुठून हे आम्हाला फाइंड आउट करायचंय. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी पाहिलं का इमोशनल व्यक्ती, त्याला ताकद नाही चालणार, याला काय करावं लागेल? इमोशनल. आणि म्हणून कोणाला पाठवलं? दलाईला. आपण वाचूया 16वा अध्याय 4 आणि 5 वचन. आणि पलिष्ठींच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे जाऊन त्याला म्हटले, त्याला मोह घाल आणि त्याचे मोठे बळ कशात आहे आणि आम्ही कशाने त्याच्यावर प्रबल होऊ व त्याला बांधून दुःख देऊ हे पहा. म्हणजे प्रत्येकजण आम्ही तुला 1100 शेकेल रुपये देऊ. प्लॅनिंग झाली. काय झाली? प्लॅनिंग झाली. आणि कोणाला पाठवलं? दलीलाला. कोणाला? दलीलाला. त्याला मोह घाल. काय घाल? मोह घाल. यांना कोणी सांगितलं मोह काम करतो? मागचा स्टडी केला त्यांनी. अरे याच्याविरुद्ध स्टडी करावा लागला. आता याच्याविरुद्ध असंच गेलं ना यश नाही मिळणार. प्लॅनिंग करायची आणि प्लॅनिंग करून आक्रमण करायचं. समजतं काय? ठिकाणी प्लॅनिंग केला का याचं विकनेस काय आहे, आणि तुम्ही रीड करा. तिने 2-3दा त्याला विचारलं, तो खोटं बोलला, पण शेवटी त्यांनी सत्य तिला सांगितलं आणि त्याची शक्तीचं रहस्य कळलं आणि त्याची शक्ती त्याच्यातून नाहीशी झाली. सैतान प्लॅनिंग करतो. म्हणून तुमच्यात जर अशा काही विकनेस असतील तर प्लीज तुमचा कमकुवतपणा तुम्हाला भारी पडू नये म्हणून आजच तो तुम्हापासून दूर करा. तर प्लॅनिंग करतोय, सैतान प्लॅनिंग करतोय. बघा वचनातून मी तुम्हाला प्रूव्ह केलंय, वचनातून तुम्हाला प्रूव्ह केलंय का त्याची प्लॅनिंग तुम्हा विरुद्ध 100% चालली. तर शोधतोय, राग येतो का याच्यात? मग अजून राग काढू. प्लॅनिंग करणार तो. समजतंय का? राग येतो, हा अजून उद्धटपणे सैतानाला वागायला हवं, म्हणजे माझा राग अजून वाढावा. समजतंय का? माझी इच्छा काय यांनी बदलावं, आणि बदलत नाही म्हणून मला काय येतो? राग. सैतान याला येऊन अजून टॉर्चर करणार, हा अजून अल्लडपणाने वागणार, म्हणजे तो माझ्यात अधिकरित्याने शिरू शकणार. म्हणून आपल्यातला कमकुवतपणा कसं ना कसं करून प्रभूच्या कृपेने आम्हाला दूर करायचा आहे, जेणेकरून सैतानाला आम्हामध्ये जागा भेटू नये. कारण तो आम्हा विरुद्ध 100% काही ना काही प्लॅनिंग करत आहे. अजून एक उदाहरण देतो मी, दाविदाचं. कुणाचं? दाविदाचं. मी सांगितलं पहिले नॉर्मल अटॅक असतो. कोणता? नॉर्मल. प्लॅनिंग नसतं. टाकून पाहायचं, पडला तर पडला, नाही पडला तर मग फाईल वरच्या डिपार्टमेंटला जाती, स्टडी करून येतात आणि मग फुल्ली पाडण्याचा ते प्रयत्न करतात. दाविदाबद्दल पण तसंच झालं. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. 1 शमूएल 18वा अध्याय 7 आणि 8 वचन वाचूया. 1 शमूएल 18वा अध्याय 7 आणि 8 वचन. शॉर्टकट इन द सेन्स मी डायरेक्ट एक्सप्लेन करतो, तुम्ही डीपमध्ये वचन वाचा. 18वा अध्याय
7 आणि 8 वचन. आणि बाया वाजवीत एकमेकीस उत्तर देऊन म्हणाल्या, शौलाने आपल्या 1000 मारले आणि दाविदाने आपल्या 10,000 मारले. तेव्हा शौलाला फार राग आला आणि ती गोष्ट त्याला वाईट वाटून त्याने म्हटले, त्यांनी दाविदाला 10,000 दिले व त्यांनी मला 1000 दिले. मग राज्य वाचून आला आणखी काय मिळायचे आहे. ओके. अटॅक, नॉर्मल अटॅक कोणाचा? सैतानाचा. सैतानाचा. नॉर्मल अटॅक म्हणजे एखादं शस्त्र तो उपयोगात आणून बघतो, पडला तर पडला आणि नाही पडला. आता इथं असं लिहिलंय का ज्यावेळेस दावीद लढाई जिंकून आला आणि तिथं गीत गाऊ लागली, स्तुती होऊ लागली. शाऊलाने 1000 मारले आणि दाविदानी 10,000 मारले. पण ज्यावेळेस ही गोष्ट ऐकली, शाऊलाच्या मनात काय आला? राग आला. राग आला का बघ हे लोक काय बोलतात. पण लॉर्डने मला असं रिव्हील केलं का जसं सैतान त्याच्या कानात बोलला, असंही होऊ शकतो का तो त्याच्याही कानात बोलला असेल का बघ तुझी प्रशंसा किती वाढत आहे आणि तू आता त्या गादीपासून दूर नाही. समजतंय का? गर्वाचं शस्त्र मे बी सैतानाने त्या ठिकाणी यूज केला असेल. कोणाविरुद्ध? दावीदाविरुद्ध. कारण इथे काय चालली होती? प्रशंसा. काय चालली होती? प्रशंसा. का शाऊलाने 1000 मारले आणि तू 10,000 मारले. शाऊलाने ऐकताच त्याच्यामध्ये राग आला. सैतान बोलू लागला का रे बघ त्याची किती प्रशंसा उचलली, तो नक्की आता गादीवर बसणार. मग जर सैतान याच्या मनाशी संगती खेळत असेल, त्याच्या मनासंगतीने खेळला असेल का? खेळला असेल. मग किती पॉप्युलरिटी भेटू लागली तुला, तुझी प्रशंसा लय वाढली बरं का. आता गादी लांब नाही. पण तसं वर्णन आहे का बायबलमध्ये? नाही. पाहू म्हणला यासाठी नाही कारण ते वर्चस्व त्याच्यावर झालं नाही. म्हणजे सैतानाने गर्व टाकण्याचा प्रयत्न केला असेल, पण दावीद त्या गर्वाच्या ह्याच्यात त्या मोहात अडकला नाही. सैतान बोलला असेल पण तो म्हणला असेल नाही, उन्नती पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, ती माझ्या प्रभूकडून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? कारण मी म्हणलं लॉर्ड मग असं तर लिहिलं का नाही? लॉर्ड म्हणला यासाठी नाही लिहिलं का त्याच्यात ते शिरलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काय त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला असेल? गर्व. समजतंय? अजून एक रेफरन्स घेऊ आपण. मी डायरेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो. ज्यावेळेस दावीद आणि शाऊल वेगळे झाले, दावीद आणि शाऊल वेगळे झाले. दावीद लपून कुठं गेला? जंगलामध्ये. आणि जंगलामध्ये कशामध्ये तो राहायचा? गुहेमध्ये. कशामध्ये? गुहेमध्ये. आता जे लोक बायबल वाचत असतील त्यांना माहित आहे, एक घटना अशी घडली, गुहा खूप मोठी होती आणि गुहेच्या आतमधल्या भागामध्ये कोण झोपला होता? दावीद. कोण? दावीद आणि त्याचे लोक आतमधल्या भागात झोपले होते. त्याचा शोध करता करता कोण तिथे आला होता? शाऊल. आणि शाऊलने भरपूर जंगलात शोधलं, कुठं काही भेटलं नाही. आणि मग त्यांनी विचार केला का गुहा चांगली, आपण पण इथं जाऊन झोपावं. दावीद आतल्या गुहेत आणि बाहेरच्या गुहेत कोण? शाऊल. दावीदाला बातमी पोहोचली का बाहेर कोणीतरी आहे आणि चेक केलं कोण होता? शाऊल. लगेच क्रोध आला. ही संधी आहे आपला राग पूर्ण करण्याची, आपला बदला घेण्याची. रागाच्या भरात तो गेला पण त्याला मारण्यासाठी. पण बायबल सांगते असतो तो तिथं गेला, त्यांनी फक्त कापडा आपलं त्याच्या ड्रेसचं काय फाडलं, एक काठ फाडलं फक्त, एक छोटस तुकडा. कारण तो म्हणला देवाच्या अभिषिक्ताला हात लावणं चुकीचं आहे. कशाने गेला होता? रागाने. पण राग झाला का? हवी नाही. सैताने क्रोध उत्पन्न केला, पण देवाच्या कृपेने सैताचं हे शस्त्र निष्फळ ठरलं. ही एकदाच नाही, दोनदा घटना घडली. कारण दुसऱ्या वेळेस तो एका तंबूमध्ये होता, पहारेकरी होते आणि दावीद तंबू शिरला आणि त्याच्या बाजूचा एक चमचा उचलून आणला, पण त्यांनी त्याला शिवलं नाही. आणि लांब जाऊन त्यांनी हाक मारली, हे दावीद, हे माझ्या मालका शाऊला तू उठ. आणि तुला म्हणजे त्यांनी तिथे एक्सप्लेन केलं की मी तुझा जीव घेऊ शकलो असतो, पण मी तुझा जीव घेतला नाही. सांगायचं काय, राग आला होता, सैतानाने राग टाकला, क्रोधित केला, वर्चस्व करणार होता त्याचं मर्डर करून, पण देवाच्या कृपेने ते शस्त्र यशस्वी झालं नाही. मग सैतान म्हणला का याच्या विरुद्ध काही एक चालत नाही. का भरपूर याला गर्व आणण्याचा प्रयत्न केला, नाही झालं सक्सेस. याच्यात राग उग्र करण्याचा प्रयत्न केला, रागाच्या भर त्यांनी चुकीचं पाऊल उचलावं, त्याला मारावं होतं, गादीवर बसावं, ते पण सक्सेस झालं नाही. प्लॅनिंग डीप मध्ये होऊ लागली आणि त्यांची प्लॅनिंग एक ठिकाणी येऊन सक्सेस झाली. कुठं प्लॅनिंग सक्सेस झाली? एका स्त्री बरोबर त्यांनी काय केलं? अलिशबा बरोबर ना? अलिशिबा ना? ओके, अलिशिबा बरोबर. आता या ठिकाणी आपण बघतो का सहज ती घटना घडली, पण ही घटना सहज नव्हती, याच्या मागे सैतानाची प्लॅनिंग होती. कशा प्रकारे? दाविदाचं कॅरेक्टर वाचा बायबलमध्ये. ज्याही वेळेस लग्न केलं ना, कधी देवाला विचारलंच नाही. दाविदाबद्दल तुम्ही रीड करा,
जिथे जायचा 3 वेळेस प्रभूला विचारायचा, प्रभू जाऊ का, प्रभू करू का. दाविदाबद्दल रीड करा. लढाईला जायचा, कुठे जायचा, कोणाला विचारून जायचा, देवाला विचारायचा. एफोद घालायचा, तो झगा घालायचा, प्रार्थना करायचा आणि मगच गोष्टी करायचा. पण लग्नाच्या बाबतीत कधीच प्रभूला विचारलं नाही. दिसलं का सिलेक्ट केलं आणि लग्न. समजतं या ठिकाणी. चेक करा, रीड करा बायबल स्टार्टिंग पासून. कधीच असा उल्लेख नाही की त्यांनी प्रेयर केली का प्रभूला विचारलं प्रभू हे राईट आहे का रॉंग आहे. मग त्यांनी पाहिलं का अरे हे वीक पॉईंट आहे, याचा हा पॉईंट याचा वीक आहे. आता इमॅजिन करा का असं ते पाप होतं का ती स्त्री मोहरीमध्ये आंघोळ करते आणि त्याची छावणी कुठे, त्याचं घराचं टेरिस बरोबर त्याच ठिकाणी आहे आणि बरोबर त्याची नजर कुठं जाती. मग हिला नाही माहीत का इथं एखादी गॅलरी आहे, मला हे पॅक केलं पाहिजे. पहिल्यांदा आंघोळ केली का तिने तिथं नाही. याच्या पहिले आंघोळ नसेल करत का. करत असेल. समोर घर आहे का, एका रात्रीत बांधलं गेलं का घर. नाही. समजतं का मला काय सांगायचं ते. फोकस करा. नेहमी आंघोळीचं ठिकाण आहे बाबा, समोर एक टेरिस आहे, कुणी पण येऊ शकतं, कुणी पाहू शकतं, मला कुंपण घातलं पाहिजे. पण कधी तिने तसं केलं नाही. मग एवढा अल्लडपणा तिच्यात आला कुठून. सैतान तिचं डोकं अल्लड केलं का स्वतःची काळजी ती घेत नाही. माणूस बाथरूम लावलं तरी बघतं कुठून काही दिसतं का. ही तर ओपन ठेवून पण परवा करत नव्हती. हिचं माइंड कुणी भ्रमिष्ट केलं, सैतानाने तिच्यावर हल्ला केला, तिला कमकुवत केलं आणि तिला कळलंच नाही की ती कधी चुकली किंवा कधी त्याच्या अधीन गेली. आणि बरोबर तो तिथून येतो आणि त्याला अट्रॅक्शन. तरी त्याचा सेवक त्याला म्हणतो की ती जी स्त्री आहे, आपल्या इथंच जो शिपाई आहे त्याची ती स्त्री आहे. इनडायरेक्टली तो सेवक नाही पण देवाचा आत्मा बोलत होता का स्त्री बद्दल तू व्यभिचार करू नको, शेजार धर्म तू अशा प्रकारे पूर्ण करू नको. पण त्यांनी त्याचं ऐकलं नाही, कारण प्लॅनिंग तशी होती. समजतंय का. दाविदाचा सेवक त्याला बोलला का ती आपल्या शेजारीची स्त्री. असं नाही म्हणला का ती हे काय म्हणतात त्याला, कुवारीला काय म्हणू मराठीत, कुमारिका. असं नाही म्हणला का ती कुमारिका आहे, पण तो म्हणला का ती विवाहित आहे, एखाद्या भावाची ती पत्नी आहे. म्हणजे तो त्याला ताकीद घालतोय का ते पाप तू करू नको. पण त्यांनी काय ऐकलं नाही, कारण डेव्हिलनी प्लॅन केला होता का या बाबतीत हा कोणाचंच ऐकत नाही. आणि बरोबर त्या ठिकाणी तो पडला. समजतं या ठिकाणी. पहिले जनरल अटॅक केले, झाले का सक्सेस नाही झाले. प्लॅनिंग केली आणि बरोबर हे लोक पाडल्या गेले. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे का परमेश्वर आम्हाला सांगतोय का आत्म्यात हुशार राहा. तुम्हा विरुद्ध सैतान तुमचा कमकुवतपणा शोधून तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करणार. कसं ना कसं तो शिरल. समजतंय का. तुम्ही प्रार्थनेवाले लोक आहात, तुम्ही प्रभूचं भय बाळगणारे आहात. मग तुम्हाला दुसऱ्या गोष्टी नाही, प्रभूच्याच लोकांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी काढतात. याची निंदा करणं, त्याची निंदा करणं, सेवकाईबद्दल निंदा करणं, सेवकाईबद्दल नावं ठेवणं, त्या पापात तो तुम्हाला पाडतो. कळतंय का मला काय म्हणायचं या ठिकाणी. उभा राहा एक मिनिट. आता वेगळ्या प्रकारचा आम्ही पाप काय करत नाही, पण आम्ही एकत्र जमलो, हा पण प्रभूचा आणि मी पण प्रभूचा. आलो का हा एक विषय काढणार, मी एक विषय काढणार, का दोघं बसून फुल्ली त्या दुसऱ्या सेवकांची लोकांची निंदा करणार आणि शेवटी म्हणणार हे प्रभू चुकून काही बोललो असेल तर आम्हाला. ते म्हणतो या प्रार्थनेचं गांभीर्य संपलेलं. विशेष करून जे प्रभूचे सेवक आहेत त्यांच्यामध्ये अशा गोष्टी दिसतात का मन लावून चर्चा करतात, मन लावून जीवापाड चर्चा करतात एखाद्या सेवकाईबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या कुटुंबाबद्दल. आणि मग म्हणायचं हे प्रभू बोलता बोलता काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा कर. उद्या पुन्हा येऊन पुन्हा नवीन डिस्कशन आणि पुन्हा तीच प्रार्थना. तुमच्यात कधी सैतान शिरतो तुम्हाला कळत नाही, पण तुम्हाला वाटतं का अशी प्रार्थना केल्याने मी वाचलो. पण देव असंही म्हणतो का जर एक चूक वारंवार करतो त्याच्या पापांची पुन्हा क्षमा होणार नाही. समजतंय का. म्हणून मी म्हणलो की मोठे नाही, छोटे छोटे शस्त्र. कोणते. गर्व, निंदा, नावं ठेवणं, हेवा करणं, व्यभिचार, ह्या पापांद्वारे सैतान शिरण्याचा प्रयत्न करल. पण प्लीज तुम्ही आत्म्यात हुशार राहा आणि त्याच्या प्लॅनिंगमध्ये तुम्ही अडकू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, नेक्स्ट पॉईंट. पुढचा मोठा होता, मी थोडक्यात एक्सप्लेन करेल की पुढे अजून भरपूरशा गोष्टी आहेत, पण शॉर्टकट नको मारायला, नाही सैतानची प्लॅनिंग इथं पूर्ण होईल. हां, तर वचन पूर्ण गेलं पाहिजे आणि खूप इंटरेस्टिंग वचन आहे. म्हणून याचा नेक्स्ट सेशन प्लीज मिस करू नका. खूप इम्पॉर्टंट आहे, कारण प्रभूच्या कृपेने प्रभूने भरपूर त्याच्या प्लॅनिंग मला दाखवल्या, कसे कसे प्लॅनिंग आहेत त्याचे. आणि ते प्लॅनिंग जास्त तुम्हाला कळतील. तुम्ही चेक करा
हे प्लॅनिंग माझ्या विरुद्ध चालू आहे का? कारण प्रभूने जर प्रगट केले तर नक्की कोणाच्या ना कोणाच्या विरुद्ध त्या प्रकारची प्लॅनिंग त्याची चालू आहे. तर नेक्स्ट वे आपण कंटिन्यू करू का सैतान कशा प्रकारे प्लॅनिंग करतोय आणि तुम्हाला आत्म्यात हुशार राहणं गरजेचं आहे. पण 3 पॉइंट मी सांगल: प्रार्थना, आराधना, वचन आणि आत्म्याची सहभागिता. प्रार्थना, आराधना, वचन आणि आत्म्याची सहभागिता हे आमच्या बरोबर आहे आणि हे आम्हामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. दावीद किंवा शमशोन यांच्या बरोबर पवित्र आत्मा असेल, यांच्यामध्ये तो कधी राहिला नाही, पण देवाच्या कृपेने आम्ही अत्यंत आशीर्वाद आहोत का तो आमच्यात राहतो. त्यांना बायबल बाळगण्याची संधी नव्हती, कारण त्यावेळेस बायबल फक्त चर्चमध्ये असायची. ते परत आमच्याकडे देवाच्या कृपेने 24 तास वचन आहे, आराधनेची मोकळीकता आहे, प्रार्थनेची मोकळीकता आहे. म्हणून या 4-5 गोष्टीपासून सैतान तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करल. मग प्लीज तुम्ही याच्यापासून दूर जाऊ नका, कारण हे 3-4 माध्यम तुम्हाला देवासंगती जोडतात, आत्म्यात कनेक्ट ठेवतात, जेणेकरून प्लॅनिंग हवी होत नाही. काय काय? प्रार्थना, आराधना, वचन आणि आत्म्याची सहभागिता. हे 4 गोष्टी आम्हासंगती आहेत. याद्वारे आम्ही आत्म्यात ऍक्टिव्हेट आहे. कसे आहेत? ऍक्टिव्हेट. आणि म्हणून सैतान तुम्हाला या 4 गोष्टीपासून तोडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही आत्म्यात डिॲक्टिव्हेट व्हावे आणि त्याची योजना तुम्हामध्ये पूर्ण व्हावी. समजतंय? म्हणून तो कामाचा लोड एवढा वाढवल का तुम्हाला प्रार्थना काही जमणार नाही. रिलेटिव्ह एवढे वाढवल का प्रार्थनेला येता येणार नाही. घरात एखादा असं मॅटर उत्पन्न करल की ते सॉल्व्ह करता करता महिना जाईल आणि तुम्ही यूज पर्यंत नवीन त्याचा अटॅक तुमच्यावर हावी होईल. समजतं? त्याचे प्लॅनिंग कोणाचे? सैतानाचे. का तुम्ही प्रार्थना, आराधना, वचन किंवा सहभागिता किंवा आत्मा यापासून दूर राहावं म्हणून कामाचा लोड वाढवल. मी ते पॉइंट्स दिलेत. कामाचा लोड वाढवल, आजाराद्वारे हल्ले करल, तुमच्या कामात तुम्हाला खूप बिझी करल, तुमच्या नातेवाईकांद्वारे तुम्हाला बिझी करल. एखादं मॅटर उत्पन्न होईल अचानक, याचा काही संबंध नसतो, पण ते सॉल्व्ह करता करता एकदम 1-2 आठवडे निघून जातात. आणि लास्ट पॉइंट, मूड गायब करून टाकतात. हे 5-6 पॉइंट आहेत. ह्या पॉइंटद्वारे सैतान तुम्हाला त्या स्पिरिच्युअल सहभागितेपासून दूर करतो आणि एकदा का तुम्ही दूर झाले, आरामशीर शिरून जातो आणि कळत पण नाही का कधी त्याने एंट्री मारली. समजतंय का? कामाचा लोड, आजार, नातेवाईक, भांडण, तुमचा मूड, एखादा मॅटर म्हणजे कळतं ना, सगळं ओके चाललं होतं, आता कुठं घरी काहीतरी गडबड किंवा नातेवाईक काहीतरी गडबड होऊन गेली. त्या गडबडमध्ये एवढं बिझी झालो का प्रार्थनाच मला करता नाही आली. हे सगळे शस्त्र आहेत तुम्हाला तिकडून सरकवण्यासाठी. कारण जसं आपण एखाद्या घाटामध्ये प्रवास करत असतो, नजर आटी दुर्घटना घटी, पण ही दुर्घटना थोडी उशिरा घडती. समजतंय? पण आत्म्यात हुशार राहा का त्याची प्लॅनिंग आम्हात पूर्ण होऊ द्यायची नाही. म्हणून आपली प्रार्थना, आपली आराधना, आपलं वचन वाचणं आणि आत्म्याची सहभागितेत राहणं याच्यापासून कधीच दूर जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिमेनिंग पॉइंट नेक्स्ट टाइम आपण कव्हर करू का कशा प्रकारे तो अजून अटॅक करतो, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे गोष्टी कळल. उभा राहूया, प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद माझ्या बापा, धन्यवाद प्रभू, तू आज आम्हा प्रत्येकाशी बोलला, आम्हाला गोष्टी प्रगट केल्या. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू. तू म्हणतो का माझी लेकरं पडू नयेत, म्हणून आजच्या वस्त्राद्वारे मी तुम्हाशी बोलत आहे. प्रभू, मी तुम्हाला सांगत आहे का आत्म्यात हुशार राहा. तुझी प्रार्थना वाढलेली आहे, तुझं वचन वाढलेलं आहे, तुझा विश्वास बळकट झाला आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. सैतान तुला पाडण्याचा प्रयत्न करल, सैतान तुझी प्रार्थना कमी करण्याचा प्रयत्न करल, सैतान तुझ्या वचनातला आनंद दूर करण्याचा प्रयत्न करल. प्लीज त्याच्या कुयुक्तीमध्ये अडकू नको. तुझ्यात मला खूप मोठं कार्य करायचं, खूप मोठी योजना आहे तुझी माझ्यामध्ये. मला माझी योजना तुझ्यामध्ये पूर्ण करायची. पण तू मला स्थिर पाहिजे, तू मला खंबीर पाहिजे. कारण तुझ्यात मला माझं खूप मोठं कार्य करायचं. हे प्रभू, मी या प्रत्येकांना आशीर्वाद देतो. यांना प्रार्थनेमध्ये, आराधनेमध्ये, वचनामध्ये प्रभू, आत्मिक सहभागितेमध्ये अधिक वाढल्या जाऊ दे प्रभू. आणि कोणताही प्लॅन जो सैतानाने यांच्या विरुद्ध आखलेला आहे तो सक्सेस होऊ देऊ नको. आणि तुझी इच्छा आहे की तो सक्सेस होऊ नये, म्हणून तू आज यामास प्रगट केलं का हुशार राहा, आत्म्यात जागृत राहा, नेहमी त्याच्या विरुद्ध उभा राहा. ज्याही वेळेस तो हल्ले करल त्याला नेहमी
निष्फळताच हातात आली पाहिजे येस. आणि नेहमी तुझ्यात माझा गौरव झाला पाहिजे. हालेलुया. थँक यू जीसस. म्हणून आम्ही प्रार्थना करतो की जर आमच्यात काही कमकुवतपणा असेल, येस प्रभू. का ज्याच्या जर तो आमच्यावर प्रभुत्व करणारा असेल, येस प्रभू. हे प्रभू परमेश्वरा, येस. आज आम्ही तुझ्या पुढे नम्र होतो. येस आम्ही नम्र आमच्या त्याला होतो. कुठं जागा देऊ नको. येस आमचा जर आमच्यामध्ये राग त्याला कुठंच जाऊ असेल, देऊ नको. गर्व असेल, Yes. मीपणा असेल, Yes, Lord. हेवा असेल, नाव ठेवणं असेल, Yes, ओ प्रभू. दारू पिणं असेल, Yes. ओ व्यभिचार असेल, व्यभिचार. ओ वाईट Yes, गुण Lord. संगत असेल, Yes, का ज्याही Lord. माध्यमातून तू आम्हाला वर्चस्व करल, Yes, की Lord. प्रत्येक नकारात्मक गोष्ट आम्हापासून निघून जाऊ निघून दे. जाऊ दे येशूच्या नावात. येशूच्या नावात त्या सर्व लपलेल्या अशुद्ध आत्म्यांना, आत्म्यांना, स्वभावांना, विचारांना आज्ञा करतो, या Yes. क्षणी प्रत्येकातून निघून जा निघून जा येशूच्या नावामध्ये. आणि विश्वासाने प्रत्येकांना मोकळं करतो मोकळं करतो. येस. आणि त्यांच्यात कधीच त्याला ठिकाण भेटू नये येस. अशी आम्ही प्रार्थना करून तुझं Yes, Lord. कुंपण त्यांच्या मना विचारावर, आत्म्यावर आम्ही स्वीकारतो स्वीकारतो. आणि त्यांना ब्लेस केलं. तुला धन्यवाद धन्यवाद देतो, देतो. थँक्यू. थँक्यू लॉर्ड, तू कार्य केल्याबद्दल. धन्यवाद मी येशू. प्रार्थना करतो की यांची प्रार्थना अजून वाढल्या जाऊ दे. येस लॉर्ड. यांचं वचन अजून वाढल्या जाऊ दे. येस प्रभू. यांचा विश्वास अजून वाढला जाऊ दे. Yes, यांच्या Lord. प्रत्येक प्रार्थनेला उत्तर भेटलं जाऊ दे माझ्या Yes, amen, Lord, परमेश्वरा. Abba, विश्वासाने यांच्या प्रत्येक प्रार्थनेला होय आणि आमेन आम्ही स्वीकारतो स्वीकारतो माझ्या देव परमेश्वरा. बाप्पा. येस अबा फादर. आणि तू कार्य केलेस म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद देतो. ते म्हणतो की तुझी प्रार्थना मजपर्यंत आहे, येस. तुझा विश्वास उत्तम आहे येस लॉर्ड. आणि सैतान प्रयत्न करतो की तो विश्वास तोडण्याचा, येस. ती प्रार्थना नाकारण्याचा. म्हणून तू आपला विश्वास बळकट कर. येस लॉर्ड. की जी प्रार्थना ज्या गोष्टीबद्दल तुला तू केलेली आहे, Yes. प्रभूच्या नावात ते तुला मिळणारच आहे. आमेन. थँक्यू जीसस. सैतान विनाकारण तुझ्या अवतीभोवती असं वातावरण तयार करतोय जेणेकरून तू तुझ्या प्रार्थनेवर शंका उत्पन्न करावी. म्हणून ते म्हणतं का हुशार राहा, हालेलुया. तुझं उत्तर गमावू नको. येस. तर जे तू पाहतो त्याच्यावर नाही, पण तू जी प्रार्थना केली त्याच्याबद्दल तू म्हण का जे मी मागितलं ते मला मिळणारच आहे. आमेन. थँक्यू जीसस. धन्यवाद देवा तू येशू. केल्याबद्दल. धन्यवाद देवा. जो विश्वास तू आपल्या कुटुंबाबद्दल आणि गोष्टीबद्दल धरलेला आहे, येस लॉर्ड. विश्वासाने म्हण का ते माझ्या जीवनात पूर्ण होणारच आहे. आमेन. थँक्यू जीसस. धन्यवाद धन्यवाद देवा. प्रभू तू केल्याबद्दल. धन्यवाद तू लॉर्ड मी केल्याबद्दल. विश्वास धरतोय की तू Yes. आत्मशक्ती बोलत आहे. येस लॉर्ड. तू या आत्मशक्ती बोलत आहे माझ्या परमेश्वरा. येस अबा त्याला तू फादर. उत्तर देत आहे का? काळजी करू नको. येस. देवान तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. हालेलुया. देवा तुझा गौरव होणार आहे. येस. थँक्यू पण सैतान जीसस. पूर्ण प्रयत्न करेल तुझी प्रार्थना तोडण्याचा, तुझा विश्वास नाकारण्याचा. Yes. प्लीज ती सोडू नको. येस. देवाचा गौरव पाहशील, खूप मोठी साक्ष काढणार आहे. हालेलुया. विश्वासली आमेन. साक्ष मी स्वीकारतो देवा. स्वीकारतो देव बाप्पा. थँक्यू जीसस. आणि please तुला धन्यवाद धन्यवाद येशू. देतो. थँक्यू तुला धन्यवाद सर्व गौरव देतो. तुला देतो प्रभू. येस देव बाप्पा. ही प्रार्थना मागताना स्वीकारतो. आमेन.